बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपल्याला दोन छान गोष्टी बघायला मिळणार आहेत प्रेक्षकांनो. म्हणजे एक अशी की चंद्रकांतने जरी अवनीचे सर्टिफिकेट चालले असले तरीसुद्धा अवनीला नोकरी मिळवून देण्याचं वचन देत राजा तिला खुश करणार आहे. आणि दुसरी त्यांच्या घरात आनंदाची गोष्ट घडणार आहे ते म्हणजे अण्णांमध्ये अवनी असा काही बदल घडवून आणणार आहे ना की त्यांचं संपूर्ण व्यसन सुटणार आहे आणि ते कधीही व्यसन करणार नाहीत असं वचनसुद्धा अवनीला देणार आहेत. पण आता या दोन्ही गोष्टी नक्की घडतायत तरी कशा? धांगटांच्या घरात धांगटांच्या पोरांना सुधरवून अवनी हा चमत्कार घडवते कसा बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. राजा अवनी धान्या तिघे पण घरी आलेले असतात आणि आल्यानंतर नेमके अण्णा बाहेर बसलेले असतात. अवनीला ते हाक मारतात, थांबवून घेतात. अवनीला ते विचारतात की सुनबाई, मी तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्यांची विचारपूस करायला सांगितली होती, केली का? त्यावर आता धन्या विचारतो की अण्णा काय बोलताय, तुम्ही कधी सांगितलं होतं? अण्णा धन्याला सांगतात की अरे मी तुझ्याशी कुठं बोलतोय, मी तर सुनबाईंना विचारतोय. सुनबाईंना सांगितलं होतं ना. नाही म्हणजे घराचा कुटुंब प्रमुख आहे मी. मग तुमच्या घरच्याची सगळ्यांची विचारपूस केली का? व्याही संबंधी कसे आहेत, परत ना? राजा अवनीला सांगतो की मॅडम तुम्ही जा, आतमध्ये जा. पण अवनी राजाला सांगते की 1 मिनिट. अण्णांना ते सांगते की हो, सगळेच जण घरातले खूप छान आहेत, खूप चांगले आहेत, बरे आहेत. तुम्ही विचारायला सांगितलं होतं, मी विचारलंत की. अवनी विषय तिथल्या तिथे मिटवते. आता घरात गेल्यानंतर यशोदा पटकन अवनीला राजाला पाणी आणून देतो. अवनीला तो विचारतो की तुम्ही थकला असाल ना खूप. पाण्यात तिथे विचारतो की तुम्ही सर्टिफिकेट आणायला गेला होतात ना, मिळालीत? अवनी इतके अस्वस्थ होते, मान खाली घालून ती सांगते की नाही दिली. त्यांना धक्का बसतो. ते विचारतात की नाही दिली म्हणजे? अवनी स्वतःचं दुःख यशा पाण्यासमोर मांडते की ते मला अशा प्रकारे फसवतील असं कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं मला. एकतर त्यांनी मला सर्टिफिकेट घ्यायला घरी बोलवलं, फोनवरती तर मला सांगितलं होतं की सर्टिफिकेट वगैरे घेऊन लगेच निघून जा. पण मला काय माहिती तिथे गेल्यानंतर महेश दादा, बाबा घरातच होते. त्या सगळ्यांनी मिळून माझ्याविरुद्ध एक प्लॅन केला होता. खरं सांगू का, त्यांनी मला मुद्दाम बोलावून घेतलं होतं. यशोदा विचारतो की मुद्दाम बोलावलं होतं म्हणजे म्हणजे काही झालं आहे का? बिचारा तो घाबरतो. अवनी सांगते की खरं तर तिथे माझ्या सर्टिफिकेटबद्दल कोणी बोलतही नव्हतं. ते फक्त मला तिथे थांबून कसं ठेवता येत याच प्रयत्नात होते. आता राजा तिथे चिडचिड करतो की बघ यशोदा, मी म्हटलं होतं ना की तिथं नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी काळबेळ आहे, काहीतरी चुकीचं घडणार आहे. मला आतून तसं वाटत होतं. अरे निदान सर्टिफिकेट तरी परत करायचे ना, देऊन टाकले असते तर काय बिघडलं असतं? यशोदाचं डोक्यात काही शिरत नाही. पाणी आणि यशोदा ओरडतात की राजा नक्की काय घडलं आहे ते स्पष्ट सांगशील का जरा? अवनी सांगायला सुरुवात करते की ते म्हणत होते जर मी तिथे कायमची राहिली तरच मला सर्टिफिकेट मिळतील. पण तिथल्या सर्टिफिकेटचा वापर करून मी काय करणार होते? नाही म्हणजे मला हवे होते ते. मी त्यांची खूप मनधरणी केली, खूप गयावया केलं, त्यांची माफीसुद्धा मागितली, पण त्यांनी ती मला दिली पण नाही. खरं तर त्यांनी ती दिली असती तरी चाललं असतं, नाही म्हणजे नाही दिली असती तरी बी चाललं असतं. पण त्यांनी माझ्या डोळ्यात देखत माझे सगळं ओरिजिनल डॉक्युमेंट, सर्टिफिकेट ते सगळं काही आगीत चढून खाक करून टाकली. धक्क्याने राजाला यशोदा विचारतो की काय? पण राजा तू तर फोनवर म्हणाला होतास ना की सगळं काही चांगलं आहे म्हणून. अवनी तिथे रागावते की त्यांच्या मनात माझ्याबद्दल कितीही राग असला तरी कोणी स्वतःच्या मुलीसोबत असं कसं काय वागू शकतं? आता पाण्या पण विचारतो की काय बोलत आहात तुम्ही? म्हणजे तुमच्या घरातल्यांनीच हे सगळं तुमच्यासोबत केलं? माझा तर विश्वासच बसत नाही आहे. ते सगळे सुशिक्षित शिकलेले लोक आहेत ना, पण ते तुमच्यासोबत इतकं क्रूर कसे काय वागू शकतात? तिथे धन्या पण म्हणायला लागतो की हो ना, वहिनींची किती वर्षाची मेहनत होती, अशी कशी काय त्यांनी चालली? आणि
यशादा तुला सांगू का, त्यांच्या आईने पण अडवलं नाही रे. त्यावर अवनी भडकते की तिच्याबद्दल तर विचारच करू नका. मी खूप अभ्यास करून कॉलेजमध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं. तेव्हा अख्ख्या गावात अभिमानाने सांगणारी माझी आईच होती. पण तीच आई म्हणत होती की हिची सर्टिफिकेट देऊच नका, तरच ते आपलं ऐकेल आणि इथे थांबेल. आता यशोदाला अवनीला जास्तीचा मनस्ताप द्यायचा नसतो. तो सांगतो की ठीक आहे, तुम्ही सोडून द्या हे सगळं आता. त्यावर अवनी म्हणते की यशोदा, हे सगळं मी सोडून तर दिलेच आहे, पण मी तिथून निघाल्यानंतर एक गोष्ट मनाशी बाळगली की माझ्याकडे आता एकही सर्टिफिकेट नसलं तरी मी त्यांच्या नाकावर टिचून नोकरी मिळवून दाखवेन, खूप मोठी होऊन दाखवेन. मी माझी स्वप्न स्वतः पूर्ण करेन आणि एक दिवस तीच लोक मला शोधत येतील माझ्याकडे. त्यावर राजा म्हणतो की सुपर, नाही म्हणजे हेच योग्य उत्तर आहे. हे सर्टिफिकेट पुन्हा मिळवणं यात काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही मोठ्या कॉलेजमध्ये शिकला आहात ना, तिथला सगळा रेकॉर्ड त्या कॉलेजकडे सुरक्षित असतोच की. आपण तिथे जाऊन अर्ज केला तर आपल्याला दुसरे डॉक्युमेंट्स मिळू शकतील ना. अवनी सांगते की हो, मी कशीही करून माझी सगळी सर्टिफिकेट परत मिळवेनच, मला ती मिळवावी लागतीलच. अवनी थकलेली असते तेव्हा यशोदा तिला आतमध्ये जायला सांगतो. आता या सगळ्यांवरती पाणी इतका भडकलेला असतो, तो चवताळून होतो की असलं कुठं घरं असतं का. अरे आपल्या वहिनींना त्यांच्या घरात ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, ते ऐकल्या नाहीत म्हणून कोणी असे सर्टिफिकेट चालतं का. ते काय नाही यशोदा, आपण जाऊन ना त्यांना धडा शिकवू, चांगला जाब विचारू. यशोदा आता पाण्याला समजावतो की तिथे जाऊन विचारून काय फायदा होणार आहे, उलट तिथं जाऊन भांडणच वाढतील आणि त्या सगळ्याचा त्रास यांनाच होणार आहे. हे बघा, आता पुढे जे होईल ते बघू नंतर. हे सगळं आता सोडून दे आणि डोक्यात राग घालून घेऊन काहीतरी वेडं वाकडं करू नकोस. धन्य तिथे सांगतो की पानेदा, तुला टेन्शन घ्यायची गरजच नाही. आपल्या राजातानं अशी अद्दल घडवलाय ना त्यांच्या घरच्यांना की ते आता आपल्या नादी लागायला तर येणारच नाहीत. पण यशोदाला वाईट वाटतं की या सगळ्यांमध्ये अवनीला किती त्रास झाला. विचारायची काही चूक नसताना सगळी सर्टिफिकेट तिच्या नजरेसमोर जाळून टाकण्यात आली. थोड्या वेळाने राजा अवनीच्या खोलीत जातो. तो अवनीला विचारतो की सॉरी, तुम्ही झोपला होतात का. अवनी सांगते की नाही अरे काही नाही. राजा सांगतो की मला वाटलं तुम्ही खूप अपसेट असाल, तुम्हाला झोप लागली नसेल म्हणून आलोय. अवनी सांगते की मी अपसेट नाही आहे. राजा विचारतो की तुम्ही नक्की ठीक आहात ना. अवनी सांगते की हो हो, मी अगदी ठीक आहे. खरं सांगू का राजा, इतके दिवस सर्टिफिकेट कसं मिळवायचं, ते इकडे कसं घेऊन यायचं, या सगळ्याबद्दल मनात खूप गोंधळ होता. अरे सर्टिफिकेट आता तर कधी मिळणारच नाही हे स्पष्ट झालं आहे. आता त्या दृष्टीने ओके राहावंच लागेल की. राजा समजूत घालतो की तुम्ही असं काय विचार करताय की सर्टिफिकेट मिळणारच नाही. होप सोडायचे नाही हा मॅडम, होप लय. अवनी हसून म्हणते की तोफ चीज असते, माहिती आहे मला. त्यावर राजा आता चौकशी करतो की एक मिनिट मॅडम, मला सांगा की तुमचे सर्टिफिकेट हरवले असं सांगून अप्लाय करून आपण मिळवू शकतो का. राजा एकटक विचार करत अवनीकडे पाहत असतो. अवनी विचारते की काय झालं, असं का बघतोय. राजा सांगतो की काही नाही, जे झालं त्याचा विचार करतोय, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. सर्टिफिकेट मिळवायचं कसं ते माझ्यावरती सोडून द्या. आता काय करायचं पुढे, ते कसं मिळवायचं हे सगळं मी बघून घेईन. आता सर्टिफिकेट मिळवून ते तुमच्या हातात आणून देणं ही फक्त माझी जबाबदारी आहे. तुम्ही फक्त 1 महिना वेळ द्या मला. अवनी सांगते की ठीक आहे, पण मी त्यासाठी स्वतःच अप्लाय करणार आहे. त्यावर राजा सांगतो की नाही 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 नाही, आता हे काम राजाचं म्हणजे माझं. ते कसं मिळवायचं मी बघतो. ज्या दिवशी ते मिळेल ना, तिथे तुमची सही लागेल, त्या दिवशी फक्त तुम्ही आलात तरी चालेल. बाकी सगळं मी स्वतःच बघून घेईन. अवनी हसून त्याला सांगते की ठीक आहे. राजा पुन्हा पुन्हा अवनीला धीर देतो की तुम्हाला वाटतंय तसं सगळं काही चांगलंच घडणार आहे. तुम्ही एक सुंदर छान असं आयुष्य जगणार. तुम्ही जे काही कष्ट त्रास सहन केले त्या सगळ्याची भरपाई होऊन तुम्ही आनंदाने तुमचं आयुष्य जगणार आहात बघा. आणि ज्या दिवशी तुम्ही हे सगळं करून दाखवाल मॅडम, त्या दिवशी तुमच्या घरचे
अभिमानाने तुमचं नाव सांगतील की ही आमची अवनी आहे म्हणून. तुम्हाला पाहून शेवटी ते आश्चर्यचकितच होणार आहेत. अवनी विचारते की राजा ऐक ना, माझी एक मदत करशील का? राजा म्हणतो की बोला ना, त्याचसाठी तर मी आहे ना. अवनी सांगते की सर्टिफिकेट मिळवणं ठीक आहे, पण तोपर्यंत माझ्यासाठी काहीतरी काम बघशील का? राजा मनातच वैताग, झालं यांची गाडी इथे का येऊन थांबते? अवनी सांगते की माझ्या शिक्षणाला साजेसं असं काम काहीतरी मिळायला हवं ना. कोणते एक छोटंसं जरी काम मिळालं तरी पण चालेल. घरातून रोज निघून एका कामावर जाता आलं तरी पण खूप छान आहे. म्हणजे त्याने माझा आत्मविश्वास तरी वाढेल ना. त्यावर राजा म्हणतो की हो, नाही तुमचं पण बरोबर आहे म्हणा. राजा अरे, मी या शहरात कोणालाच ओळखत नाही. काय करायचं, कुठे जायचं, काम कसं शोधायचं, मला काहीच समजत नाही आहे. नाही म्हणजे उद्यापासून मी पेपरमध्ये जाहिरात वगैरे ते काही बघणारच आहे. पण तू जर मला काही एखादं काम सुचवू शकलात तर माझी मदत होईल रे. मी यशोदाला पण विचारते. आता राजाने तर यशोदाबद्दल थापा मारलेल्या असतात की तो कॉन्ट्रॅक्टर आहे मोठा. यशोदा म्हणल्यानंतर आता राजा घाबरतून सांगतो की नाही 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 नाही, यशोदाकडे जायची गरजच तुम्हाला पडणार नाही. मी आहे ना, मी बघतो काय ते. आणि कोणतंही काम काय मागताय? अहो, तुम्हाला साजेसं, तुमच्या शिक्षणाला साजेसं असं काम मी तुम्हाला नक्की मिळवून देईन. मी तुम्हाला सांगितलं ना, सगळं काही मी बघून घेतो. तुम्ही आता निवांत झोपा आणि काळजी करू नका. गुड नाईट. पण काही वेळानंतर काही केल्या अवनीला झोपच लागत नसते. जेव्हा ती बाहेर येऊन बसते त्या सगळ्याचा विचार करत असते. ते चंद्रकांतने जे काही कागदपत्र चाळली, ते विवांशी लग्न करण्यासाठी जो हट्ट धरून बसले होते, ते सगळं अवनीला डोळ्यासमोर दिसतं. आणि त्या सगळ्याचा इतका त्रास होत असतो तिला. इतक्यातच नेमकं नमी येते तिथे. नमी विचारते की हे काय अवनी, अजून तू झोपली नाहीस? कसला विचार करते? अवनी सांगते की काही नाही. पण तू पण झोपली नाही आहेस? नमी सांगते की माझं काय असतंच चालू असंच. तुला इथे एकटीला बघितलं ना म्हणून आले. त्यावर अवनी विचारते की आणि आत्याने तुला बघितलं तर? नमी मुद्दामच म्हणते की आहे का आता आता तुला सोबत करायला मी आले आणि तुम्हाला माझ्या मम्मीची भीती दाखवते होय? तुला सांगू का, माझ्या मम्मीचे ना फेवरेट सिरियल लागले. आता ती त्यातमध्येच गळून जाणार. साधं घरात चोर जरी शिरला ना तरी माझ्या मम्मीला पत्ताही लागणार नाही. अवनीला त्यावर हसू येतं. अवनी विचारते की मी एक विचारू? नाही म्हणजे आत्या, ते तुझे दुसरे मामा, ते तुला इतके ओरडतात इथे आल्यानंतर, तरीही तू येतेस? तुला त्यांची भीती नाही का वाटत? त्यावर नमी सांगते की भीती, मम्मीचा मार माझ्यासाठी हे रोजचं कारण झालं आहे. आणि तसं पण माझी मम्मी ना लई चिवट आहे. अगं इथे घरातले किती सगळे चांगले आहेत. धोंडी मामाची सगळी पोरं. पण तिला त्यांचा गोड स्वभाव पटतच नाही. सतत आपलं भांडणं उकरून काढायची सवय आहे तिला. नमी तिथे विचारते की घरात समजे झोपलेत काय? आणि माझ्या यशा, तो काय करतोय? अवनी सांगते की हां म्हणजे झोपलेत, मला झोप लागत नव्हती ना म्हणून बाहेर आले. अवनीच्या डोक्यात सर्टिफिकेटचा विचार घोळत असतो. आता ती उत्साहाने नमीला विचारते, तुला यशोदा खूप आवडतात का? त्यावर नमी सांगते सरळ की हो. अवनी नमीला सांगते की नाही म्हणजे त्यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे, खूप गोड आहे. ते सोबत असलं की एकदम असं सेफ वाटतं. नमी म्हणते की हो ना, माझ्या यश आहेच कुणाचा. पण तुला सांगू का अवनी, तू खरंच या घरात राहायला आलीस, तुझ्यामुळे या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला. खरंच मला खूप आनंद झाला आहे. तू आल्यापासून या घराचं वातावरणच पूर्ण बदललं आहे. मला धन्याने सांगितलं होतं की तुझं शिक्षण पण खूप झालं आहे. अवनी सांगते की हो, आर्किटेक्चर आहे. नमी तिचं कौतुक करते की खरंच तू खूप धाडशी याचा. नाही म्हणजे राजासाठी एवढं घरातलं सगळ्यांचा विरोध पत्करून लग्न करून आले तू. तुझ्या वडिलांची तब्येत बरी नव्हती असं पण कळलं मला. पण तुझं राजावर इतकं प्रेम आहे की त्यांनी एवढं सगळं करूनही तू परत गेले नाही. म्हणजे तुझं प्रेम यावरनं सिद्ध होतं ना. अवनी त्यावर गप्पच बसते. कारण त्याला मनातून माहिती आहे की हे लग्न म्हणजे तडजोड आहे, खोटं लग्न आहे. मुद्दामच नमी विचारते की काय का अवनी, नाही म्हणजे तुला आमचा राजा कसं काय आवडला? मला ना खूप दिवस झाले विचारायचे होते की तुमचं लग्न नक्की कसं काय झालं ते.
अवनीला यावर काही बोलावं काही कळत नाही हा. अचानकच नवीन प्रश्न केलेला असतो. तरी अवनी सांगते की कोणी आवडण्यासाठी कोणत्याच कारणाची गरज नसते ना. ती एक भावना आहे जी मनातून निर्माण होते. त्यावर नमी म्हणते की ते पण खरंच आहे म्हणा. मला पण यशा खूप आवडतो. कसलं भारी आहे ना माझ्या यशा. इतक्यातच आत्याचा आवाज येतो. नमी सांगते की चल अवनी झोप आता, मी पण पळते. माझ्या मम्मीनं बघितलं ना तर दांडकं घेऊन लागल माझ्या मागं. अवनी हसते आणि गुड नाईट बोलते तिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरातले सगळेच जण झोपी गेलेले असतात हा क्वाड. अवनी उठते रोजच्याप्रमाणे. आता घरात धन्या पाण्या राजा तिघेही उशिरापर्यंत झोपलेले असतात. किचनमध्ये जाते तेव्हा यशा सगळ्यांसाठी राबत असतो. अवनी आता त्या सगळ्यांना उठवण्याचा प्रयत्न करते, हाका मारते. त्यावर राजा म्हणतो की एक दिवशी उठलो म्हणजे आम्ही रोज लवकर उठू असं नाही आहे. यशोदा सांगतो की काय तुम्ही पण, अहो यांची जुनी सवय आहे, ही काय इतक्या लवकर सुटणार आहे का. पण अवनी धांगटांच्या पोरांना आता असं काही सरळ करते ना. यशोदाला ती म्हणते की यशोदा खरं तर तुम्हीच लाडावून ठेवल्यात या सगळ्यांना. तुम्ही यांना पहिल्यापासून नियमात ठेवायला पाहिजे होतं. या सगळ्यांनी ना सकाळी निदान 7:30पर्यंत तरी उठायला हवं आहे ना. आणि ती घरातल्यांना हाका मारायला लागते. ते तिघे उठायचं काही नाव घेत नाही. मग अवनीला एक शक्कल सुचते. अवनी किचनमध्ये जाते. यशोदा विचारतो की काय करताय तुम्ही. अवनी थाळी घेऊन येते ना, अशी जोर जोराची त्यांच्या कानाच्या भोवती वाजवायला लागते ना की ते सगळेजण दचकून उठतात. अवनी सांगते की आता कसं, चला पटापट उठा, आपापली सगळी पांघरुणं खडी करून ठेवायची व्यवस्थित. आता ते एकमेकांवरती ढकलतात, आळस करतात ना तिघेही. पण अवनी त्यांना दटावते की प्रत्येकाने स्वतःचं काम स्वतः करायला हवं. अवनी त्यांना ना झोपूच देत नाही, पटकन उठवते. आता थोड्या वेळानंतर अवनी दारामध्ये रांगोळी घालणार असते. तेव्हा तिने दारातलं अंगण सगळं काही झाडून घेतलेलं असतं. धन्या असतं तिच्या मदतीला. अवनी आता विचार करते की रांगोळी काय काढायची. मग धन्या तिला सुचवतो की मोबाईलमध्ये बघून काढा ना. अवनी पटकन फोनमध्ये एक रांगोळी सुंदर अशी पाहते आणि तिला एक आवडते. अवनी छान अशी अंगणामध्ये रांगोळी घालते. धन्याला ती टाळी देते की मस्त ना. अवनी आता घरात जाणार. तिची नजर पडते अण्णांवरती. अण्णा बिडी ओढताना दिसतात तिला. अवनी आता त्यांच्यावरती दटावते की अण्णा तुम्ही पुन्हा बिडी ओढताय. अण्णा तिथे आता मान खाली घालून गप्पच बसतात. अवनी ओरडते की अण्णा मी तुम्हाला सांगितलं होतं ना की अशा सवयी नको. तुम्ही काल कान पकडून मला सांगितलं होतं ना की पुन्हा चूक नाही करणार म्हणून. आज पुन्हा तुम्ही बिडी ओढताय. हे चुकीचं आहे अण्णा. तुमच्या तब्येतीसाठी तर खूप घातक आहे. तुमच्यासाठी तुमची तब्येत महत्त्वाची नसेल, पण आम्हा सगळ्यांसाठी आहे की नाही. अवनी एखाद्या छोट्याशा मुलाला समजावं तसं समजावत असते. समोरून दत्ता काका आणि आत्या दोघांचंही लक्ष असतं. अवनी ओरडते की दिवसाला एवढं किती बिडे पिता तुम्ही. अण्णा मी थोड्या वेळापूर्वी सगळं काही झाडून काढले आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही ओढलेल्या पिढ्या किती आहेत ते. अहो दिवसाला जर इतके पिढी पित असाल तुम्ही तर शरीराचं काय होईल. तुम्ही इथे पिढी ओढता खरं, पण त्या सगळ्याचा वास घरात येतो. हे तुमचं घर आहे की नाही अण्णा, आपलं घर आहे ना. मग घरासाठी तुम्ही हे सगळं कमी करूच शकता की. अण्णा तुम्हाला एक सांगू का की तुम्ही बिडी पिल्यानं फक्त तुमचं नुकसान होत नाही तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचं पण नुकसान होतं. समोरून आत्या आणि दत्ता काका तिथे फिदी हसायला लागतात. अवनीला ते सांगतात की तर धोंड्या म्हणजे दगडच आहे. अगं पोरी, इतकी वर्ष त्याची पोरं त्याला एवढे समजावत आहेत, तो काय सुधारला नाही आणि तुझ्या सांगण्यानं सुधारणार आहे काय. अगं तू एवढी शिकलेली सवरलेली आणि हे समदे रेडे नेमके अडाणीच. आणि त्या धोंड्याचं तर काही विचारू नकोच बाई. आता पाण्याबाहेर येतो आणि आत्याला ओरडतो की आत्ते जा ना तुझं काम कर की. इथं आमच्या सगळ्या भानगडीत नाक कशाला खूप असते. अण्णा बिडी पितील नाही तर काही करतील, तुला काय. त्यावर दत्ता काका म्हणतो की बघ कसा माजल्यावनी बोलतोय रेडा बघ. तू या असल्या टावळखोरांना समजावायला निघाली. आता अण्णा तिथे भडकतात की सुले दत्त्या माझ्या सुनबाईला काय बोलायचं नाही. तिचा अधिकार आहे माझ्यावरती ओरडायचा. आणि तुम्ही कोण आहे. त्यावर आत्या वाद उकरून काढते की कोण आहे म्हणजे.
त्या घराचे मालक. ते घर ना आमचं आहे. आता राजा यशोदा ते पण बाहेर येतात. आत्याने वाद उकरून काढलेला असतो. यशोदा कसा बसा तरी त्या सगळ्यांना समजावतो की अण्णा चला तुम्ही घरात चला, उगाचच सकाळ सकाळ कशासाठी वाद आहे. अवनीसुद्धा आता अण्णांना सांगते की अण्णा बरोबर बोलतायत यशोदा, वाद नको ना. त्यावर अण्णा म्हणतात की सुले माझी सुनबाई बोलते ना म्हणून, नाहीतर बघितलं असतं मी तुझ्याकडे. त्यावर सुलवात ते हसत म्हणते की बाई नव्याचे फक्त 9च दिवस असतात पोरी. आता हे तुला दाखवतायत तुझे शब्द पाळतायत, समधी तुझंच ऐकतायत. अगं पण हे ना फक्त दिखावा पुरतं आहे. यांचे खरं रंग तुला अजून कळलंच नाही ती बघ. यांच्या घरात कधी बाई टिकतच नाही. दत्ता काका म्हणतो की नाहीतर काय, एकदम बरोबर बोललीस बघतायडे. अवनीला ते सांगते की बाजारातून एखादी नवीन गाय आणली की सुरुवातीला कसं तिच्यासाठी सगळं करतात. तिला चांगलं धुवून पुसून स्वच्छ ठेवतात आणि काही दिवसांनी तिची काय अवस्था होते माहिती आहे ना. अगं तशीच अवस्था ही लोक समधी करतील. अगं येळ आहे त्यावरचं जा निघून. आत्याचं पुन्हा तेच. राजा भडकतो की आत्ते तू तुझं पुरतं मर्यादित ठेवा, माझ्या बायकोला सल्ले द्यायची गरज नाही आहे. पण अवनी आणि यशोदा कसं बसं तरी तो वाद थांबवतात, दुर्लक्ष करायला सांगतात. अण्णा घेऊन आतमध्ये निघून जातात. पण आत्या इतकी चवताळून उठते. दत्ता काकाला ती सांगते की दत्त्या बघितलं का, मी म्हणलं होतं ना की एक बाई घर बिघडवू बी शकते आणि सुधरवू बी शकते. आता ही धोंड्या आणि ते धोंड्याची पोरं समधी कशी त्या बाईच्या मागत जात आहेत आणि ती बी मनापासनं समध काही करायला लागली. हळूहळू ती दत्त्याच्या पोरांसांना बी धोंड्याच्या पोरांसांना बी सुधरावते. असं करून ती पोरं समधी मार्गी लागतेली आणि धोंड्या आपल्या नाकावर टिचून त्या घरात कायमचा ठाण मांडून बसेल. आपल्याला त्याच्या आधी काहीतरी करायला लागेल. ही पोरगी समध्यांना सुधारावून ते घर रंकीला लावायच्या आधी. दत्ता काका म्हणतो की तायडे तू पण बरोबर बोलायली, बघतोच मी आता. घरात अवनी अण्णांना घेऊन जाते, पण तिथेही समजावते की तुमच्या पिढीपिण्यामुळे फक्त तुमच्यावर नाही मुलांवर पण परिणाम होतोय की नाही. आणि तुम्ही बघताय ना इथे सुद्धा वास येतोय. तुम्ही निघून जातात पिढी वगैरे पिऊन, पण तुमची मुलं मी इथेच असते की नाही. ही सगळी दूषित हवा इथेच तुमची मुलं श्वास घेतात. मग तुमच्यामुळे तुमच्या मुलांना आजार व्हावा का असं वाटतंय का. हे बघा मी लगेच कमी करा असं म्हणत नाही आहे, पण हळूहळू सवय सोडू शकता की नाही. तेव्हा अण्णा अवनीची माफी मागतात आणि तिला प्रॉमिस पण करतात की फक्त अवनी खाताना की ते त्यांची वाईट सवयी हळूहळू बंद करते. राजा यशोदाला आता मिठी मारतो, इतका खुश असतो तो. यशोदाला कानात कुजबुजतो की बघितलं का यशोदा, मला माहिती आहे की अवनी मॅडम जर इथे राहिल्या तर आपलं घर इतकं सुधरवतील ना. एक दिवस ते आपल्या अण्णांना सुद्धा सुधरवतील आणि आपलं अख्खं कुटुंब एकत्र असेल, तेही मस्त आनंदात. यशोदा राजाला म्हणतो की तुझं बोलण्याला यश येऊ देत. राजा सांगतो की ते तर येणारच आहे. प्रेक्षकांनो, हा ट्विस्ट जरी इथे संपत असला तरीसुद्धा पुढे आता एक छान ट्विस्ट बघायला मिळणार आहे. म्हणजे राजा स्पेशली अवनीला असं काही सरप्राईज देणार आहे की अवनी खुश होण्याऐवजी त्याच्यावरती प्रचंड भडकणार आहे. राजा खूप मोठी माती खाणार आहे, पण अवनीसाठी तो एक छानशी गोष्ट पण करणार आहे. आता काय असेल ती बघूयात पुढे.